पार्टीमध्ये पार्टी विथ अ डिफरन्स केवळ म्हटलं जात नाही, तसं ते करूनही दाखवतात. व्यक्तीचं वय हे तेवढं महत्त्वाचं नसतं, पण व्यक्तीची पात्रता, त्याची कुवत आणि त्याचं मेरिट. हो, हे खरं आहे की माझा अनुभव विधानसभेतला कमी असतानाही एवढा मोठा विश्वास माझ्यावरती त्यांनी दर्शवला, हे मी माझं भाग्य समजतो. असे बिनबुडाचे आरोप अनेक वेळेला अनेक लोकांनी केले आहेत आणि त्यामुळे अशा आरोपांचा माझ्यावरती कुठचाही परिणाम झाला नाही. तर मला वाटतं मी विरोधी पक्षाला अधिकच 14व्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष, 19वे अध्यक्ष खरं तर, आणि देशातल्या कुठल्याही राज्यातील दुसरे तरुण अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा 2 वर्षाचा जर विधानसभेच्या अध्यक्षपदाचा काळ आपण पाहिला तर तो कमालीचा, लक्षवेधी, तितकाच बहुचर्चित आणि वादग्रस्तही ठरलेला. राजकीय म्हणा किंवा प्रशासकीय म्हणा, संसदीय म्हणा, सगळ्याच कामांमध्ये राहुल नार्वेकर यांनी आपल्या कामाचा 2 वर्षात ठसा उमटवला. विरोधकांचं जे काही म्हणणं असेल ते तर आहेच, पण त्याचबरोबर स्वतः राहुल नार्वेकर यांना काय वाटतं आणि राज्यातील जनतेसमोर इतका तरुण विधानसभा अध्यक्ष ज्या वेळेला त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांचा जो प्रयत्न होता तो अधोरेखित होताना आपल्याला दिसतो. आपण थेट त्यांच्याशी समजून घेणार आहोत की या 2 वर्षाचा जो त्यांचा कार्यकाळ होता, तो कार्यकाळ, त्यातून उचललेली पावलं आणि संपूर्ण राज्यातील जनतेला संसदीय माध्यमातून त्यांनी दिलेलं योगदान, या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. 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 राहुलजी, मला सांगा, देशातले दुसरे यंगेस्ट विधानसभा अध्यक्ष होण्याचा मान तुम्हाला मिळाला. याआधी देशातले सर्वात यंगेस्ट किंवा तरुण विधानसभा अध्यक्ष होण्याचा मान शिवराज पाटील यांना मिळाला होता 44व्या वर्षी. तुम्हाला तो 45व्या वर्षी मिळाला. आपण जर संपूर्ण भारतीय राजकारणाचा विचार केला तर 45 किंवा 50चं जे वय आहे ते अगदी ऐन उमेदवारीचं वय असतं. अशा वेळेला तुम्हाला इतक्या संसदीय आणि महत्वाच्या पदावर ज्या वेळेला संधी मिळाली, तुम्ही मुख्य प्रवाहापासून बाजूला जाल असं अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं होतं. तुम्ही 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. तुम्ही कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? सर्वप्रथम माझ्यावर ही जबाबदारी जेव्हा दिली गेली त्यावेळेला माझ्या मनातही हा विचार होता की एवढी मोठी जबाबदारी, कमी अनुभव असतानाही मला जेव्हा पक्ष आणि विधिमंडळ सदस्य देत आहेत, विधानसभा सदस्य देत आहेत, त्यावेळेला नेमकी त्यांच्या अपेक्षांवरती योग्यरित्या न्याय देणं हे क्रमप्राप्त होतंच आणि ते आपल्याला नेमकं जमेल का हा विचार कधी कधी यायचा मनात. परंतु जो विश्वास माझ्यावर विधिमंडळातील, विधानसभेतील माझ्या सहकार्यांनी दिला आणि पक्षाने जो विश्वास दर्शवला, त्या भरोश्यावरती मी काम करू शकलो आणि पुढेही काम करत राहीन. आपण जर पाहिलं तर तुमचं संपूर्ण कुटुंब हे राजकीय प्रवाहात, किंवा अगदी तुमचे वडील सुरेश नार्वेकर हेही स्वतः सक्रिय राजकारणात होते, आणि मग असं असताना इतक्या तरुण वयात थेट विधानसभेचा अध्यक्ष, आणि त्यातही महाराष्ट्रासारख्या विधानसभेचा अध्यक्ष होणं हे एक आव्हानात्मक तर होतंच, पण त्याचबरोबर ज्याला आपण अगदी बोलीभाषेत थोडंसं रिस्की पॉलिटिकल गेम म्हणतो, असं नव्हतं? एकूण जर तुम्ही परिस्थिती बघितली देशातच, विशेष करून भारतीय जनता पक्षात, भारतीय जनता पार्टीमध्ये पार्टी विथ अ डिफरन्स केवळ म्हटलं जात नाही, तसं ते करूनही दाखवतात. मग इतर राज्यातही तुम्ही बघितलं तर मुख्यमंत्री असतील किंवा अध्यक्ष असतील किंवा इतर संविधानिक पदावर असणारी लोक असतील किंवा विधानसभेला तिकीट द्यायचं काम असेल, तर युवा पिढीला प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त संधी द्यायचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. आणि मला वाटतं माझ्या निवडीतून एक स्पष्ट मेसेज द्यायचा प्रयत्न केला आहे की व्यक्तीचं वय हे तेवढं महत्त्वाचं नसतं, पण व्यक्तीची पात्रता, त्याची कुवत आणि त्याचं मेरिट याच्या आधारावरतीच जबाबदारी दिली जाते. आणि मला वाटतं हा मेसेज भारतीय जनता पक्षाने अनेक राज्यांमध्ये ह्यापूर्वीही दिलेला आहे. त्यामुळे मला अध्यक्षपदी नॉमिनेट करून भारतीय जनता पार्टीनी तीच श्रृंखला ही पुढे न्यायचं काम केलेलं आहे. मला वाटत नाही कुठचा नवीन प्रेसिडेंट त्यांनी सेट केलेला आहे. हो, हे खरं आहे की माझा अनुभव विधानसभेतला कमी असतानाही
एवढा मोठा विश्वास माझ्यावरती त्यांनी दर्शवला, हे मी माझं भाग्य समजतो आणि त्यांनी आकलन केलेलं त्यांचं मेरिट समजतो. बघा, आपली जी भारतीय लोकशाही आहे ती एका कायद्यावर चाललेली आहे. एक कायदा, एक संविधान, एक घटना याच्या आधारावर चाललेली आहे. तुम्ही स्वतः कायद्याचे विद्यार्थी आहात. या गेल्या 2 वर्षामध्ये तुमचा अभ्यास अधिक प्रगल्भ झाला सभागृहात, असं ही काही विरोधकांचं आणि राजकीय विश्लेषकांचं तुमच्याबद्दलचं मत आहे. याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? कारण तुम्ही जर कायद्याचे विद्यार्थी नसतात तर कदाचित हे सगळं तुम्हाला कठीण गेलं असतं, पण कायद्याचा विद्यार्थी असणे हे तुमच्या पथ्यावर पडलं. मला वाटतं ही जी बाब आत्ताच आपण ज्याचा उल्लेख केला ती सत्य आहे. एखाद्याला जर कायद्याचा अभ्यास केलेला असेल तर त्याला अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या पार पडण्यात अधिक सोयीस्कर होतं, ह्या गोष्टीची मी सहमत आहे. परंतु केवळ कायद्याचा अभ्यास आहे म्हणून तुम्ही चांगले अध्यक्ष म्हणून काम करू शकलात ह्याच्याशी मी थोडासा असहमत आहे. कारण मला वाटतं चांगला अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी ज्ञान असणं आवश्यक आहे, पण त्या ज्ञानाबरोबर तुमचं स्वतःचं कॉन्शियन्स, हे म्हणजे तुम्ही न्यायबुद्धीने काम करायची तुमची मानसिकता असणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि ज्या दिवशी मी अध्यक्ष झालो त्या दिवशी मी हे ठरवलेलं, आता मी कुठच्याही पक्षाचा सदस्य म्हणून काम करणार नाही आणि विधानसभेचा अध्यक्ष म्हणजेच 288 आमदारांचा अध्यक्ष म्हणून कार्यरत राहीन. आणि मग अपात्रतेच्या याचिकेवरती निर्णय द्यायचा प्रसंग असो, अथवा सभागृहात ज्या वेळेला विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षामध्ये होणारा वाद असो, अथवा मतभेद असतील, या सगळ्यांचा निवारण करत असताना एक इंडिपेंडेंट अथॉरिटी म्हणून कुठच्याही पक्षपात न करता योग्यरित्या 288 आमदारांना न्याय द्यायची भूमिका ही ध्यानीमानी असल्यामुळे मला वाटतं मी हे काम अधिक इफेक्टिव्हली करू शकलो. हे एका बाजूला तुम्ही इफेक्टिव्हली करू शकलात असं तुमचं म्हणणं आहे. राजकीय विश्लेषक, विरोधक आणि जे काही स्पेक्टेटर्स आहेत इंडियन पॉलिटिकल एरेनामध्ये, त्यांच्या मते तुम्ही या संसदीय पदावर बसूनही तुमचा जो पक्ष आहे त्या पक्षाला झुकतं माप देताय किंवा त्या पक्षातल्या लोकांचं अधिक ऐकून घेताय, असाही आरोप काही वेळेला तुमच्यावर झाला. विशेषतः या अपात्रतेच्या बाबतीत, मग शिवसेना हा तुमचा जुना पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी हा तुमचा मित्र पक्ष, त्यातही तुम्ही होतात. मग या अशा वेळेला राहुल नार्वेकर या विधानसभा अध्यक्षावर नाही म्हणत आहे, पण या पॉलिटिकल स्टुडंटवर कधी प्रेशर जाणवलं गेल्या 2 वर्षात? मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की प्रेशर टाकण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप अनेक वेळेला अनेक लोकांनी केले आहेत. परंतु मला हे संपूर्णपणे माहिती होतं की जे कोणत्या टीका टिप्पण्या केल्या जात आहेत, जे आरोप केले जात आहेत, त्याचा पाठचा हेतू केवळ आणि केवळ माझ्यावरती दबाव टाकण्याचा होता. आणि त्यामुळे अशा आरोपांना मी कधी लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे अशा आरोपांचा माझ्यावरती कुठचाही परिणाम झाला नाही. आपण जर रेकॉर्ड बघितलात तर ह्या विधानसभेत जेवढं काम झालेलं आहे गेल्या 2 वर्षात, तेवढं काम आजपर्यंत रेकॉर्डवरती झालेलं दिसून येत नाही. प्रत्येक अधिवेशनात जवळजवळ 100 लक्षवेधी सूचनांवरती चर्चा घेणं, एवढ्या प्रस्तावांवरती चर्चा घेणं, आणि तुम्ही जर वेळेचं विभाजन बघितलं तर मला वाटतं मी विरोधी पक्षाला अधिकच वेळ दिलेला आहे, अधिक संधी दिलेली आहे. आणि त्यामुळे सत्तारूढ पक्ष किंवा विरोधी पक्ष माझ्यावरती असा आरोप करूच शकणार नाही. हे ज्या वेळेला आपण असं म्हणतो बघा, विधानसभा किंवा विधानसभेचे अध्यक्ष यांना एक स्वतःचा डेकोरम आहे, पण तो डेकोरम किंवा विधानसभेचं जे काही महत्व आहे हे तुमच्या कार्यकाळामध्ये अधिकाधिक इथे फुलणारी गर्दी, अभ्यागतांची रोज होणारी इथली उपस्थिती, या सगळ्यामुळे देखील एक वेगळी चर्चा आणि एक वेगळ्या टीकेचे धनी तुम्ही झालात. जाहीरपणे लोक ते बोलत नसतील, पण तरीही लोक त्याकडे अंगुली निर्देश करतात. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मला वाटतं ज्या लोकांना असं वाटतं की विधानसभेच्या अध्यक्षांचं कार्यालय हे एक्सक्लुझिव्ह कार्यालय आहे आणि हे सामान्य जनतेपासून अलिप्त ठेवण्याचं कार्यालय आहे, त्यांचा हा गैरसमज मी दूर करायचा प्रयत्न केलेला आहे. अध्यक्ष हे राज्यातल्या 13 कोटी जनतेला न्याय द्यायचं काम करत असतात. अध्यक्ष
हे 288 लोकप्रतिनिधींना न्याय द्यायचं काम करत असतात. आणि त्यामुळे माझं कार्यालय हे राज्यातल्या 13 कोटी जनतेसाठी मोकळं आणि खुलं आहे. हे मी सातत्याने आपल्या कृत्यातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच माझ्या कार्यालयात होणारी गर्दी किंवा माझ्या कार्यालयात येणारी लोक ही राज्यातल्या कानाकोपऱ्यातून येतात, मला निवेदनं देतात, विधिमंडळात मांडलेले प्रश्नांवरती अजूनही तोडगा निघाला नाहीये या संदर्भातली माहिती देतात. मी अनेक बैठका घेतो. त्या बैठकांमध्ये विधिमंडळात झालेल्या प्रश्नांवरच्या चर्चेच्या अनुसार कारवाई झाली आहे ती करून घेणं हे माझं कर्तव्य आहे. ज्या लोकांनी हे काम केलं नाही, कदाचित त्यांना विचार पडत असेल किंवा त्या पक्षांना विचार पडत असेल की आपण हे करू शकलो नाही, पण सध्याचे अध्यक्ष हे करतायत, त्यामुळे त्यांना ते थोडंसं वावगं वाटलं तरी मला वाटतं हे माझ्या कर्तव्यांमधला एक भाग आहे जो मी पार पाडत आहे. कर्तव्यांमधल्या भागांवर आता आपण आलोच आहोत. तर जर आपण पाहिलं तर 12 ते 15 विधिमंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या समित्या आहेत. मग लोकलेखा समिती असेल किंवा पंचायत समितीसारख्या समित्यांचं गठन किंवा त्यांची निर्मिती झालेली नाहीये. लोकलेखा समितीचा जर आपण विचार केला तर ही समिती एक महत्वाची समिती समजली जाते. या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय? तुमच्यातला तटस्थ जो संसदपटू आहे तो कसा पाहतो? आपण जर बघितलं तर या सगळ्या समिती ज्या वेळेला आपण स्थापन करतो त्यावेळेला या समितींवरती त्या पक्षाच्या संख्येनुसार आपण त्यांना तेवढ्या जागा देतो आणि नेमणुका करतो. सर्वप्रथम जेव्हा मी अध्यक्ष झालो त्यावेळेला पक्षनिहाय परिस्थिती ही वेगळी होती. काही काळानंतर समित्या बनवायच्या ठरवल्यानंतर परत राज्यात राजकीय घडामोडी काही वेगळ्या झाल्या, त्यातून परत समीकरणं बदलली, परत विरोधी पक्षाची ताकद वेगळी, सत्तारूढ पक्षाची ताकद वेगळी. तर ह्या सगळ्या परिस्थितीत नेमकं किती रेप्रेझेंटेशन कोणाला द्यावं यावरती एकमतही होत नव्हतं. अनेक गटनेत्यांबरोबर या विषयात माझी चर्चा झालेली. काही पक्षांनी त्यांची नावं दिलेली, काही पक्षांना हरकत होती आणि या सगळ्या ह्याच्यात काही समित्यांचं गठन होणं हे राहून गेलं. परंतु तसं जरी असलं तरी लोकांबरोबर अन्याय होऊ नये, सामान्य जनतेचे प्रश्न सुटावे म्हणून मी माझं कार्यालय स्वतः दिवसातले 2-2, 3-3 तास सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी अर्पित केलेले होते. पण याचं तुम्ही समर्थन करताय? विधानसभेच्या अध्यक्षांचं कार्यालय नाही, विधानसभेच्या अध्यक्षांचं कार्यालय सर्वसामान्यांसाठी खुलं असावं याचं तुम्ही समर्थन करताय? 100%. विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे शेवटी लोकप्रतिनिधीच आहेत आणि विधानसभेचे अध्यक्ष हे सभागृहात 13 कोटी जनतेच्या आशा अपेक्षांचं संरक्षण करण्यासाठी बसले असतात. जर जे काम मी सभागृहात करू शकतो ते काम सभागृहाच्या बाहेर पण योग्यरित्या बजावणं हे माझं कर्तव्य आहे. नुकताच विधान परिषदेच्या उपसभापतींना कॅबिनेटचा दर्जा देण्यात आला. कॅबिनेटचा दर्जा हा राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येकाला हवीशी गोष्ट वाटत असते. तो दर्जा मिळाला, त्यासाठी काम करणारी व्यक्ती किंवा तो त्या दर्जाच्या अवतीभोवती असलेलं वलय, या सगळ्याचा जरी आपण विचार केला तरी तुम्हाला कुठेतरी अशी रुखरुख वाटते की कॅबिनेट आणि जो विशेष दर्जा याच्या मधली की जी आता उपसभापतींना जो कॅबिनेटचा दर्जा मिळाला, तर कॅबिनेटचा दर्जा तुमचं डेकोरम जो आहे तो आहेच, पण मंत्री होणं त्याच्यातला एक डेकोरम आणि विधानसभेचा अध्यक्ष याची रुखरुख कधी वाटते का? विधानसभेच्या अध्यक्षाचा दर्जा हा कॅबिनेटच्याही वरचा आहे. स्टेट प्रोटोकॉल मध्ये राज्यपालांनंतर मुख्यमंत्र्यांनंतर हे विधानसभेचे अध्यक्षच असतात. हो बरोबर. त्यामुळे अशी रुखरुख मंत्रीपद राजकीय व्यक्तींना नेहमी खुणावतं काय तर ते मंत्रीपद खुणावतं. मग अशा वेळेला माझं प्रामाणिक मत असं आहे की कुठचीही जबाबदारी तुम्हाला दिली तरी ती योग्यरित्या जर तुम्ही पार पाडलीत तर तुम्हाला त्या कामाविषयी समाधान वाटतं. आणि मला वैयक्तिक तुम्ही विचारलं तर मला मंत्रिमंडळात काम करण्यापेक्षा विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम करण्यात अधिक समाधान वाटतं असं मला ठामपणे सांगावं असं वाटतं. आणि निश्चितपणे विधानसभेचा अध्यक्ष म्हणून जो न्याय मी कानाकोपऱ्यातल्या
माणसाला देऊ शकलो महाराष्ट्रातल्या, तो कदाचित एका खात्याचा मंत्री म्हणून देऊ शकलो नसतो. जो अनुभव मला पॅन महाराष्ट्र, पॅन डिपार्टमेंट वेगवेगळ्या खात्यांमधला मिळाला, त्यामुळे मला वाटतं एका खात्याशी जर मी निगडीत राहिलो असतो, एका खात्याचा मंत्री झालो असतो, तर कदाचित जो अनुभव आज मला मिळालाय तो मिळाला नसता. आणि यापुढे जी जबाबदारी माझ्यावर पडेल ती जबाबदारी मी अधिक इफेक्टिव्हली योग्यरित्या पार पडू शकेन या अनुभवाच्या धर्तीवर. जर आपण पाहिलं की विधिमंडळाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही अनेक गोष्टी केल्या, म्हणजे मग या संपूर्ण विधिमंडळाचं रूप, ज्याला आपण बाह्य रूप म्हणतो किंवा ज्याला आपण आभासी आणि प्रत्यक्ष रूप, या दोन्ही गोष्टी तुम्ही विलक्षणरित्या बदलण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातला नीटनेटकेपणा, त्यातलं सौंदर्य हे तुम्ही एका वेगळ्या दृष्टीने टिपलं. अनेक कार्यक्रमांचं आयोजन इकडे केलं गेलं. पण मला जो तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला आपण विधिमंडळ संसदीय मंडळाचा विचार करतो, या संपूर्ण 2 वर्षाच्या काळामध्ये तुमच्यासाठी आव्हानात्मक असलेला क्षण कोणता होता? या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मला अनेक वेगवेगळ्या विषयांवरती काम करायची संधी मिळाली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्ष यांचा पाहुणचार, इकडे त्यांचं स्वागत करून, त्यांचा पाहुणचार करून महाराष्ट्र विधिमंडळातर्फे त्यांना होस्ट करायची संधी मला मिळाली इकडे. त्याचप्रमाणे या विधानसभेत, या विधान भवनात प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्स 24 वर्षानंतर मी महाराष्ट्रात करू शकलो. ओम बिर्लाजींना मी विनंती केली, त्यांनी त्या विनंतीचा मान राखत ती संधी महाराष्ट्राला दिली. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर अनेक विधिमंडळाच्या सत्रांमध्ये आम्ही कार्यक्रम घेतले. विधिमंडळाचं एकूण स्वरूप जे पाहिजे, जो दर्जा विधिमंडळाला पाहिजे तो प्राप्त करून देण्यासाठी विधिमंडळाचं रंगरूप जे आहे ते बदलण्याचं पण, विधान भवनाचं रंगरूप बदलण्याचं पण संधी मला प्राप्त झाली. मनोरासारखं आमदार निवास जे अनेक वर्ष बंद होतं त्याचं काम चालू करून घेण्यात मला यश प्राप्त झालं. मॅजेस्टिक आमदार निवास जी हेरिटेज स्ट्रक्चर आहे त्यासारख्या वास्तूला रिज्युविनेट करून त्याचं एकूण परत त्याची पुनर्बांधणी न तोडता, फिजिकल स्ट्रक्चर त्याचं न तोडता करण्याची मला संधी प्राप्त झाली. असे अनेक कामं मला करायची संधी या कार्यकाळात प्राप्त झाली आणि त्यामुळे मी अत्यंत संतुष्ट आहे. जे काम मला दिलेलं ते काम माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त होतं आणि ते करायची मला संधी प्राप्त झाली. आता तुम्ही 288 आमदारांना, सगळ्या पक्षाच्या लोकांना भेटताय. विधानसभेचा अध्यक्ष म्हणून जी सौंदर्य दृष्टी या विधान भवनाच्या डागडुजीच्या बाबतीमध्ये किंवा त्याच्या सौंदर्यकरणाच्या बाबतीमध्ये, त्याच्या बांधकामाच्या बाबतीमध्ये, त्याच्या रंगरंगोटीच्या बाबतीमध्ये जी तुम्ही ठेवली, ही नेमकी सौंदर्य सृष्टी एक तर तुम्हाला कुठून आली आहे आणि दुसरं म्हणजे ती इतर जे लोकप्रतिनिधी आहेत. आज आपण पाहतो की अनेक मोठा विकास निधी खर्च होतो, पण तो अल्पावधीतच पुन्हा आहे त्या पद्धतीत येतो. ती कामं दर्जेदार होत नाहीत किंवा त्या कामांमध्ये तितका नीटनेटकेपणा नसतो. या सगळ्या गोष्टी एक क्रिएटिव्ह माणूस किंवा एक कलात्मक माणूस म्हणून वावरताना तुम्हाला या पदावरून कधी जाणवलं किंवा दिसलं? नाही, माझा मूळ स्वभावच जे काम करीन ते अगदी लास्ट स्टेप पर्यंत योग्य करायचं असा माझा स्वभाव आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेला परिसराचं पण सौंदर्यीकरणाचं काम चालू होतं किंवा आज आमदार निवासांचं काम चालू आहे, मी सातत्याने तिकडे व्हिजिट देत असतो, काम व्यवस्थित चाललंय का बघत असतो. ज्या वेळेला विधान भवनात पण रेनोव्हेशनचं काम चालू होतं त्यावेळेला मी चांगला सहभाग घेऊन त्यात पण माझे व्ह्यूज आणि माझ्या आयडियाज शेअर केल्या. मला वाटतं कुठचंही ऑफिस असो, ते पब्लिक ऑफिस असो किंवा प्रायव्हेट ऑफिस असो किंवा तुमचं वैयक्तिक कुठची वास्तू असो किंवा सामाजिक वास्तू असो, शेवटी थोडंसं लक्ष दिलं आणि त्याचं इफेक्ट जर 100% आणला तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो. आणि त्यामुळे एक आवड असल्यामुळे मला वाटतं अधिक मी त्याच्यात लक्ष टाकलं असेल. राहुल जी, नागपूरला आपल्याकडे जे विधान भवन आहे ते
हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये कार्यरत असतं. जवळपास तिथे जो काही 21 दिवसांचं अधिवेशन आणि त्याच्या पुढच्या मागचे जे काय एक 10-12 दिवस सोडले तर तिथे फारशी काही चहलपहल नसते, ते तसंच बंद असतं. एक मध्यंतरी असा एक विचार पुढे आला होता की देशाच्या पातळीवर म्हणजे राष्ट्रीय पातळीवर एक प्रशिक्षण केंद्र तिथे बनवण्यात यावं. मग वेगवेगळे आमदार असतील किंवा वेगवेगळे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या प्रशिक्षणाचं काम तिथे केलं जावं, कारण तिथे 250-300 लोक येऊन राहतील अशा पद्धतीची तिथे एक व्यवस्था आहे. ही जी गोष्ट आहे ही सुरू तर झाली पण ती प्रत्यक्षात येऊ नाही शकली. तुम्हाला नाही असं वाटत की त्या वास्तूचा एक उत्तम उपयोग करून, कारण ते मध्यवर्ती केंद्र आहे संपूर्ण देशासाठी, नागपूर हे मध्यवर्ती केंद्र आहे. नाही, अगदी योग्य कल्पना आहे आपली आणि त्या संदर्भातली घोषणाही मी यापूर्वी केलेली की नागपूरला पहिली गोष्ट तर विधान भवनाचं अपग्रेडेशन करणं फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तिकडे जागेची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येते, त्यामुळे तिकडे अधिक जागा प्राप्त करून तिकडे विधान भवनाचा आवार वाढवणं हे पण माझ्या विचाराधीन होतं आणि आहे. त्याचप्रमाणे आता शेजारी जी नागपूरला प्रेसची जागा आहे ती जागा पण आता विधिमंडळाच्या वर्ग होऊन ती जागा आता त्या जागेत आम्ही अधिक बांधकाम करून विधिमंडळाचा आवार वाढवणं प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचं अपग्रेडेशनचं काम चालू आहे. तर हे सगळं करत असताना नागपूरमध्ये आमदार निवासही मोठा परिसर आहे. तर पण त्या आमदार निवासाची परिस्थिती सध्या अत्यंत हालाकीची आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे त्याचं पण रिडेव्हलपमेंट होऊन एक चांगली फॅसिलिटी निर्माण करणं आवश्यक आहे. पण हे सगळं होत असताना त्या फॅसिलिटीचा योग्य उपयोग होणं पण आवश्यक असल्यामुळे ते सगळं झाल्यानंतर ही फॅसिलिटी एक स्टेट ट्रेनिंग सेंटर ज्याच्यात संविधानाबद्दलची माहिती आणि संविधानाबद्दलचं नॉलेज शेअर करायचा हा एक प्लॅटफॉर्म तयार करून तिकडे युवा पिढीला पब्लिक लाईफ बद्दल किंवा राजकारणाबद्दल आकर्षण निर्माण करून त्यांना सक्रिय राजकारणात कसं आणता येईल ह्या वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला सेशन्स घ्यायचे, तिकडे क्लासेस चालवायचे, असं सगळं विचाराधीन आहे. पण 2 वर्षात काही लिमिटेशन्स असतात, त्यामुळे सगळंच करता येत नाही. पुढे संधी मिळाली तर ही पण कामं पूर्ण करू. जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे जे सगळे सदस्य आहेत त्या सदस्यांनी तुम्हाला केलेलं सहकार्य हे कशा पद्धतीचं होतं? याचं कारण असं आहे की हा प्रश्न मी एवढ्यासाठी विचारतोय की काही आयुध अशी असतात विधिमंडळातली की ती त्याचा एक डेकोरम असतो किंवा त्याचं एक महात्म्य असतं, तर ते सरसकट वापरणं हेही कधी योग्य होत नाही आणि ते कधीच वापरू नये हेही कधी योग्य होत नाही. लक्षवेधी सारखी जी गोष्ट आहे याच्याकडे विधानसभेचा अध्यक्ष म्हणून पाहताना तुम्हाला नेमकं 2 वर्षात काय जाणवलं? कारण जितक्या मोठ्या प्रमाणात लक्षवेधी आपण मांडत असतो सदस्यांकडून, तर या लक्षवेधीच्या संदर्भात तुमचं स्वतःचं निरीक्षण काय? नाही, मला वाटतं लक्षवेधी हा अत्यंत महत्वाचं असं आयुध आहे ज्याच्यातनं महत्वाच्या प्रश्नांकडे सदस्यांना सदनाचं लक्ष आकर्षित करता येतं आणि त्यामुळे अत्यंत महत्वाचं आयुध आहे आणि याचा पुरेपूर वापर केला गेला पाहिजे. नियमाप्रमाणे दिवसाला 3 लक्षवेधी घेण्याची तरतूद आहे, परंतु ती तरतूद अध्यक्ष आपल्या निर्णयात आपल्या नियमात ही पण तरतूद आहे की अध्यक्ष या संदर्भातला बदल करून अधिकही घेऊ शकतात. तर माझा प्रयत्न राहिला आहे की इतर कामकाजावरती दुर्लक्ष न करता स्पेशल सिटिंग घेऊन अधिक वेळ कामकाज करून अधिक लक्षवेधी घेऊन राज्याच्या जनतेला न्याय द्यायचं, सदस्यांना न्याय द्यायचं ही माझी भूमिका राहिली आहे. जर आपण पाहिलं अध्यक्ष म्हणून जेव्हा तुम्ही रिपोर्ट कार्ड बनवाल सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं, तर ते रिपोर्ट कार्ड नेमकं कसं असेल? मला वाटतं अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षाच्या सहकार्यामुळेच मी यशस्वीपणे गेली 2 वर्ष काम करू शकलो. मला ह्या 2 वर्षात जास्तीत जास्त 20 मिनिटं कुठच्याही अधिवेशनात ही वाया गेलेली दिसून आली. रिपोर्टमध्ये पण आपण बघितलं तर दिसून येतं आणि याचं कारण हेच आहे की
सगळ्यांना समजून सगळ्यांचा विश्वास जिंकून काम केल्यामुळे हे शक्य झालं. आता ही 14वी विधानसभा, 15वी विधानसभा अगदी अक्षरशः उंबरट्यावर येऊन ठेपलेली आहे. 15व्या विधानसभेमध्ये विद्यमान अध्यक्षांना म्हणजे 19व्या अध्यक्षांना नेमकं काय खुणावतंय? पुन्हा तीच खुर्ची तेच पद खुणावतंय की नवी काहीतरी वेगळी इनिंग सुरू करायचं असं वाटतंय? जी जबाबदारी पक्ष देईल ती स्वीकारायला तयार आहे. आता पक्षाने एवढं काही दिलंय काही न मागता, त्यामुळे अजून काय मागायची इच्छाच नाहीये. जे पक्षाला योग्य वाटेल ते करणार. मला वाटतं फार कमी उदाहरणं असतील जेव्हा एवढ्या कमी वयात आणि एवढ्या कमी अनुभव असतानाही एवढी मोठी जबाबदारी दिल्यानंतर मला वाटत नाही मला पक्षाकडे अजून काय मागायची गरज आहे. जी जबाबदारी पक्ष देईल ती मी पार पाडीन. या सगळ्या 2 वर्षाच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष या दोघांचं रिपोर्ट कार्ड मांडताना नेमकं तुम्ही, कारण तुम्ही ते ऑथॉरिटीने मांडू शकता, तुम्हाला ती ऑथॉरिटी आहे, ते मांडताना तुम्हाला नेमकं काय जाणवतं? सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी अत्यंत प्रभावशालीरित्या सभागृह नेत्याची पण भूमिका निभावली आहे. वेळप्रसंगी येऊन विरोधकांच्या प्रश्नाचं स्वतः समाधान करून देणं, त्याचप्रमाणे एखादी तीव्र भूमिका असेल विरोधकांमध्ये तर शांततेने ती ऐकून घेऊन त्यानंतर त्याच्यावरती उत्तर देणं, हा मुख्यमंत्र्यांचा स्वभाव आणि काम करायची पद्धत मी सभागृहात बघितली. त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेत्यांनी पण संयम दाखवत कुठच्याही प्रकारचा केऑस न करता सभागृहाची गरिमा कुठच्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज न करता त्यांनी आपली कारकीर्द निभावली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं या दोघांनीही ह्या सभागृहात उत्तमरित्या काम घडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे दोघांनाही किमान 99 मार्क द्यायला लागतील. जर आपण पाहिलं अगदी 1995 पासून आजपर्यंतचा जर आपण 30-40 वर्षांचा विचार केला तर जेवढेही अध्यक्ष झाले त्यापैकी सर्वाधिक माध्यमांमधली लोकप्रियता आणि माध्यमांमधला स्नेह राहुल नार्वेकरांना मिळाला. काय नेमकं त्याचं द्योतक आहे? की म्हणजे खरं तर विधानसभेचा अध्यक्ष हा या सगळ्यापासून एका कुठल्या तरी अनामी बेटावर असल्यासारखा वागत आणि वावरत असतो, पण तुमच्याकडे अनेक वेळेला माध्यमांचे प्रतिनिधी समस्या घेऊन येतात, तुम्ही त्या सोडवत असता. मग त्याच्यामुळे माध्यम तुम्हाला जास्त स्नेह देत आहेत की तुम्ही तुमचा स्वभाव तसा असल्यामुळे? मला वाटतं तुम्ही थोडं विसरलात की मी अध्यक्ष बनायच्या आधी प्रवक्ता होतो. त्यामुळे तुम्हा सर्वांबरोबर असणारे माझे स्नेह संबंध अध्यक्ष झाल्यानंतर मी अचानकपणे विसरू शकलो नाही, हे त्याच्या पाठचं रहस्य आहे. आता आपण जर पाहिलं, एक शेवटचा प्रश्न की तुम्ही आपण ज्या मतदारसंघात बसलेलो आहोत या मतदारसंघाचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, आमदार आहात, आणि याच मतदारसंघामध्ये एक वास्तू येते जिचं नाव आहे वानखेडे स्टेडियम. शेषराव वानखेडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते अध्यक्ष होते. ज्या वेळेला राहुल नार्वेकर अध्यक्षपदाला अलविदा करतील किंवा अध्यक्षपदावरून दूर होतील त्यावेळेला आज जसं इतक्या वर्षानंतर वानखेडे स्टेडियम हे आपल्या सगळ्यांच्या चर्चेचं राहत आहे. राहुल नार्वेकरांना असं वाटतं का की भविष्यात ज्या वेळेला मी वेगळी उड्डाणं घेईन त्यावेळेला नार्वेकर हा एक अध्याय या विधिमंडळामध्ये कुठेतरी लिहिला जाईल आणि त्याचं स्वरूप काय असेल? अशी वैयक्तिक माझी काही इच्छा नाही. मी केलेले काम हे योग्य आहे आणि त्याचं अप्रिसिएशन होत आहे हे माझ्यासाठी पुरेसं आहे. परंतु निश्चितपणे जर का मी केलेलं काम यातून युवा पिढीला किंवा येणाऱ्या राजकीय फळीला जर का प्रोत्साहनात्मक असणार असेल तर निश्चितपणे याचा उल्लेख कुठेतरी झाला फायद्याचा जर होणार असेल तर माझी काही हरकत नसणार. आता शेवटचा प्रश्न, या 2 वर्षातला सगळ्यात सुखावणारा आणि सगळ्यात अस्वस्थ करणारा क्षण कोणता होता? सर्वात सुखावणारा क्षण म्हणजे 2 वर्षात जेव्हा मी वाचन केलं एकूण 2 वर्षाच्या कालावधीतल्या कामकाजाचं, त्यावेळेला समाधान वाटलं की जनतेने विश्वासाने निवडून दिलेल्या विधानसभा सदस्यांनी विधानसभेचं कामकाज योग्यरित्या चालवण्यात मला सहकार्य केलं. अगदी कमीत कमी वेळ हा गोंधळामुळे किंवा डिस्रप्शनमुळे वाया गेला आणि जास्तीत जास्त कामकाज
हे या विधानसभेत गेल्या 2 वर्षात झालं. हा माझ्यासाठी सर्वात जमेची बाजू आणि माझ्यासाठी अत्यंत प्रभावी असणारी ही बाजू आहे. आणि अवघड क्षण म्हणावा म्हणजे आपण ज्या वेळेला न्यायबुद्धीने काम करत असतो आणि आपण ज्या वेळेला संपूर्णपणे पक्षपाती भूमिका न घेता योग्यरित्या एखाद्या प्रसंगावरती किंवा एखाद्या याचिकेवरती निर्णय देत असतानाही जबाबदार लोकांकडनं केवळ राजकीय दृष्टिकोनातून बिनबुडाच्या टीका केल्या जातात, त्यावेळेला कुठेतरी दुःख होतं, पण त्याचा प्रभाव काय माझ्यावर पडत नाही. हे आहेत राहुल नार्वेकर, की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की ज्या गोष्टी आपल्या पर्यंत आपल्याला सुखावणाऱ्या असतात तशा काही गोष्टी दुखावणाऱ्या आणि अस्वस्थ करणाऱ्या असतात, पण त्याचा प्रभाव पडून घ्यायचा नसतो. आणि हेच विधानसभेच्या अध्यक्षांचं खरं कसब आणि कौशल्य असतं. राहुलजी, आपण 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलाय. आपण अशी आशा करूया की येणारी जी 15वी विधानसभा आहे त्यात तुम्ही 20वे अध्यक्ष म्हणून तिथे स्थानापन्न झालेले असाल. आणि जर तुम्हाला ते नको असेल तर जे जे तुमच्या मनात आहे ते तुम्हाला येणाऱ्या काळात मिळो, या शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो.